शुभदिने मंगल समयी जमलो प्रभु तव चरणाशी, मन हृदयी बागेतील सुमने स्वीकार मुच्या श्रद्धेची. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. आपण या महामारीच्या दिवसामध्ये फार अधिक असा वेळ व्हॉट्सअप, टी व्ही आणि इतर बातम्यांमध्ये घालवत असतो आणि अशामुळे आपल्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की फिलिप हा देवाच्या प्रेरणेने आपले पाऊल उचलतो. आपणाला देवाच्या प्रेरणेने पाऊल उचलण्यास का बरं कठीण जाते? कारण आपण हे व्हॉट्सअप आणि इतर गोष्टींमध्ये आपलं लक्ष घालवत असतो. फिलिपाने जसं त्या अधिकाऱ्याला मार्गदर्शन केलं, आपण पाहतो आपल्या वसईतील अनेक प्रार्थना संघ, तसंच ताबोर, कोटा किंवा कोल्हापूरचं आश्रम, इथं आपल्या खेड्यापाड्यातले अनेक भाविक तिथं धाव घेत आहेत ख्रिस्ताचं वचन ऐकण्यासाठी, ते श्रवण करण्यासाठी. आणि अनेक जण विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेत आहेत. आपल्याला जी ही ख्रिस्ती श्रद्धा इतक्या वर्षापासून लाभलेली आहे, ती आपण गृहीत धरतो का की वाढवण्याचा प्रयत्न करतो? आपल्या हातून घडलेल्या पापांची आपण क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. पापे अमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडुनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आमावरी. तारक अमुचा तू या जगती एकमेव देवा करचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. सर्वसमर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो अन आपणाला शाश्वत जीवन दयाकडून मिळत राहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, या पवित्र काळामुळे तुझ्या प्रीतीची सखोलता आम्हाला समजली आहे. पापांच्या अंधकारातून तू आम्हाला मुक्त केले आहेस. तुझ्या सत्यवचनाला प्रामाणिकपणे अनुसरून आम्ही आचरण करावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाल जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन.
प्रेषितांची कृती या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटली, उठ, जी वाट येरुसलेमहून गजाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला. तेव्हा पहा, एक कुशी शंड, कुशी लोकांची राणी कांतकी हिचा मोठा अधिकारी होता आणि त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो येरुसलेममध्ये उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचित होता. तेव्हा आत्म्याने फिलिपला सांगितले, तू जाऊन त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवणारा खेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिपला आपल्या जवळ येऊन बसावयास वर बोलावले. तो जो शास्त्रलेख वाचित होता तो असा. त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडीत नाही. त्याची लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करेल? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा षंडाने फिलिपला म्हटले, मी तुम्हाला विनंतीपूर्वक विचारतो, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो? स्वतःविषयी की दुसऱ्या कोणाविषयी? तेव्हा फिलिपने बोलायला आरंभ केला आणि ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले. तेव्हा षंड म्हणाला, पहा, हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? तेव्हा त्याने रथ उभा करायला सांगितले आणि फिलिप आणि षंड असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यावरून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपला घेऊन गेला, म्हणून तो पुन्हा षंडाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलिप अजोत नगरात आढळला आणि कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. पृथ्वीवरील समस्त जन हो, देवाचा जय जयकार करा. पृथ्वीवरील समस्त जन हो, देवाचा जय जयकार करा. लोक हो, आमच्या देवाचे धन्यवाद गा. त्याच्या स्तवनाचा गजर ऐकू द्या. त्याने आमचे प्राण वाचवले आहेत, आमचे पाय ढळू दिले नाहीत. आपलं उत्तर. पृथ्वीवरील समस्त जन हो, देवाचा जय जयकार करा. देवाचे भय बाळगणाऱ्यानो, या व ऐका. त्याने माझ्यासाठी काय काय केले ते मी तुम्हाला सांगतो. मी माझ्या मुखाने त्याचा दावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते. आपलं उत्तर. पृथ्वीवरील समस्त जन हो, देवाचा जय जयकार करा. धन्य तो देव, माझी प्रार्थना त्याने झिडकारली नाही, आपले प्रेम कमी केले नाही. आपलं उत्तर. पृथ्वीवरील समस्त जन हो, देवाचा जय जयकार करा. जय घोष. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने तुम्हाला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून श्रद्धा ठेवली आहे. पाहिल्या वाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य. हालेलुया,
हालेलुया हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशूने लोकसमुदायाला म्हटले, ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षविल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्टांच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकवला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही. जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले. मी तुम्हाला सत्य सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा ध्येय असून जगाच्या जीवनासाठी आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मदर तेरेसाच्या जीवनातील एक गोष्ट. त्याने ऐकलं की एक विधवा भुकेलेली आहे, तिला लहान मुलं आहेत, म्हणून मदर रॅशन घेऊन तिच्याकडे गेले. त्या बाईने काय करावं? मदर खोलीत बसलेली असता ती घराबाहेर पडली आणि मग थोड्या वेळाने ती परत आली. मदरने तिला विचारलं, कुठे गेली होतीस, काय केलं? आणि ती म्हणाली, शेजारी एक मुस्लिम कुटुंब आहे, त्यांनीसुद्धा काही दिवस बरोबर अन्न खाल्लं नाही. मी त्यांना रॅशन द्यायला गेले. या एका हिंदू बाईने हे शेजार धर्म निभावलं होतं. स्वर्गातून उतरलेली भाकर मीच आहे. मीच जीवनाची भाकर आहे. येशूने जेव्हा कानागावी पाण्याचा द्राक्षरस केला तेव्हा त्यांनी स्वतःला प्रगट केले. त्यांनी जेव्हा 5,000 लोकांना भोजन दिलं तेव्हा त्यांनी एक प्रकारे आपल्याला आश्वासन दिलं की तुम्ही कधीच भुकेने मरणार नाही. आपल्या शेवटच्या भोजनाच्या दिवशी त्यांनी आपल्याला ह्या मिसा बलिदानाची जिवंत भाकरीची स्थापना केली. आणि एमाऊसच्या वाटेवरती येशू जेव्हा त्या शिष्यांना प्रगट झाला, त्यांनी ती भाकर मोडली, तेव्हा त्यांनी हीच मिसा पुन्हा साजरी केली आणि त्यांना सांगितलं, माझ्या आठवणीसाठी हे करा. आपण रोज मिसामध्ये हेच करत आहोत. लॉकडाऊनच्या अगोदर आपल्याला रोज मिसाला येण्याची सवय होती. लॉकडाऊनमुळे आपण ऑनलाईनमध्ये मिसा ऐकतो. आपल्याला खरोखरच ही मिसा साजरी करण्यास, ख्रिस्ताबरोबर भाकर मोडण्यास इतके आपण उत्सुक आहोत का? आहोत. आपली देवलं भरलेली असतात. बहुसंख्येने लोक रोज आणि रविवारी मिसाला येतात. आपण सुद्धा ही भाकर आपल्या शेजाऱ्यांबरोबर कशी मोडावी? तर आपल्या पॅरिसमध्ये विन्सन दी पॉल आहे, ती गोरगरिबांची सेवा करत आहेत. आपल्याच पॅरिसमध्ये सोडॅलिटी आहे, ते सुद्धा इतरांची गरज समजून घेतात. आशादीप आहे, जे विधवांची गरज समजून घेतात. ज्येष्ठ नागरिक संघ आहे, ते त्यांची गरज समजून घेतात.
त्यांच्याबरोबर हितगुज साधणे, त्यांना मदत करणे, त्यांना औषधं आणून देणे, रॅशन देणे, हीच आपण ख्रिस्ताप्रमाणे भाकर मोडत असतो, मिसा साजरी करत असतो. आपल्या प्रत्येक पॅरिसमध्ये लहान ख्रिस्ती समूह आहे. त्याचा हाच उद्देश आहे की आपण ही जी वेदीवरील मिसा आहे ती सेजोलात प्रत्येक कुटुंबामध्ये जिवंतपणे साजरी करावी. तूच जगाला देशी, तुला द्यावे आम्ही काय. तूच जगाला देशी, तुला द्यावे आम्ही काय. तूच देशी तूच घेशी, निमित्ताला आम्ही मात्र तुझे तुलाची द्यायाला. करी आम्हास तू पात्र, तूच जगाला देशी, तुला द्यावे आम्ही काय. प्रिय बंधू भगिनीनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, या पवित्र दानांच्या परत भेटीमुळे तुझ्या दैवी जीवनात तू आम्हाला सहभागी करतोस. आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या सत्यवचनाला अनुसरून असावे म्हणून आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असतो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहेत. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आपण आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बली बनला. या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. तो आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणनाकरिता तो नेहमी मध्यस्थी करीत असतो. ख्रिस्त यज्ञ बली आहे. तो यापुढे कधी मरणार नाही. ख्रिस्त एकदा बली दिलेले देवाचे कोकरू आहे. ते सर्व काळ जिवंत राहील. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. पावन 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 तम प्रभुवरा. परमईशाच्या पावन नामे, येतो धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा.
आली तू प्रभुवरा प्रभुवरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनून. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखसणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्मेच्या ऐक्यान हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. आमेन. स्वर्गातील पित्याने आकर्षल्याशिवाय कोणी माझ्याकडे येऊ शकत नाही. ही आजच्या शुभवर्तमानात येशूचे बोल आहेत. आपल्या प्रत्येकाला बाप्तिस्माद्वारे परमेश्वराने येशूच्या संगतीत चालण्यास आमंत्रित केलेला आहे. या मिसा बलिदानाद्वारे आपण त्याच्याशी बांधिलकी आणि आपल्या शेजाऱ्याशी आपण एकमेकांना क्षमा करावी. ही भाकर मोडत असता ती एकमेकांच्या बरोबर वाटप करावी आणि तो आपल्याला कृपा आशीर्वाद लाभावा म्हणून आपण येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे,
आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या देवीच्या कृपेने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाच देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांतीवाहिके देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकात शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले सर्वधन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. ख्रिस्त सर्वांसाठी मरण पावला, अशासाठी की मनुष्याने स्वतःसाठी न जगता ख्रिस्तासाठी जगावे. तो मरण पावला व त्यांच्यासाठी पुन्हा जिवंत उठला. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, या पवित्र रहस्यामुळे नव्या दिशेने आमची वाटचाल घडून येऊ व तुझ्या ठाई आम्हाला नवजीवन प्राप्त हो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानो. जा जगतावर चहू दिशेला पसरा मानव धर्म. सांगा अन्य जनांना मी जीवन मार्ग प्रकाश. बाप पुत्र पवित्र आत्मा त्रैक्याच्या नावे. आणा साऱ्या आदम पुत्रा माझ्या कळपात.